नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती करत असताना लहान लहान गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर काय होतं, शेतीमध्ये होणारं मोठं नुकसान असेल किंवा खर्च असेल तर तो टळतो. आता त्याचं उदाहरण एक तुम्हाला मी दाखवतो. इथं आपला ऊस आहे. ऊसाला आपण काय केले, इनलाईनचं ड्रीप अंतरलेलं आहे. आता हे ड्रीप अंतरत असताना आपण सहज अंतरून असं टेकअपमध्ये खोवून सोडून दिलं होतं. पण आता परंतु पुन्हा लक्षात असं आलं की जो याचा ड्रिपर आहे, हा ड्रिपर आहे, हा सुरुवातीला असा खालच्या साईडला होता. तर याला 4 होल आहेत. मग आता हे 2 वरच्या साईडला आहेत आणि 2 खालच्या साईडला. हा जर ड्रिपर असाच ठेवला तर काय होतं, खालच्या साईडनं पाणी जास्त पडतंय, वरच्या साईडनं कमी पाणी पडते. तर काय होतं, बऱ्याच वेळेला फिल्टर जर खराब असेल आपला तर त्यातून येणारं जी घाण आहे तर ती आपल्या नळीमध्ये साठते. आणि ज्यावेळेस जर हा जर ड्रिपर असा खालच्या साईडला 2 होल असतील आणि ती घाण जर आपल्या प्रत्येक नळीमध्ये जरी गेली, खालच्या साईडला साठते. आणि जर तुम्ही महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकदा जर एंडकॅप उघडलं तर त्यातून ती घाण जात असते. परंतु याला जर उशीर झाला आणि ती घाण तशी साठून राहिली तर काय होतं, ही जी 2 होलं आहेत याची, तर ती खालच्या साईडची होलं चोकअप होण्याची शक्यता असते. तर हा जर ड्रिपर तुम्ही अशी याची पोझिशन केली हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी केली तर पाणी पडताना चारही होलातून समान पाणी पडेल व जी गाळ आहे ती खालच्या साईडला जाऊन बसते. तर याच्यामध्ये काय होतं, जर ड्रिपर चॉकअप झालं तर तुम्हाला लागणारा पुन्हा सल्फ्युरिक ॲसिडचा खर्च आहे ते आलं व त्यासोबत मजूर आले. तर हे असे लहान लहान जर गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपला वाढणारा खर्च कमी होतं व शेतीतून उत्पन्न आपल्याला खर्च वजा जास्त मिळत जातं. तर हे अशा लहान लहान गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपली शेती ही यशस्वी होते. तर ही आजची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद.